Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic The Fall of Troy from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. The fall of Troy म्हणजेच बघा ट्रॉयचे पतन. The Iliad is a story about Troy, a strong city, strongly protected by its wall and defended by its brave soldiers. Everyone from Greece was against the Trojans because Paris, the prince of Troy, had taken Helen. Troy was attacked. The war lasted for 10 years. Hector was killed by Achilles, who was later killed Paris to die. प्रस्तुत पाठात म्हणजे ट्रॉय या शहरावर झालेल्या आक्रमणाविषयीचे वर्णन केले आहे. या शहराचे रक्षण अत्यंत शूर सैनिकांकडून केले जात होते. तसेच या शहराच्या सभोवताली संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. ग्रीक सैनिकांनी या शहरावर आक्रमण केले होते व ही लढाई सुमारे 10 वर्ष सुरू होती. तसेच ही लढाई दररोज सुरू असायची. ट्रायमधील लोक इतर शहरातील लोकांसोबत धान्याचा व्यापार करीत असत. आता आपण बघूया बघा पार्ट 1 म्हणजेच भाग पहिला. पहिला भाग बघूया. पहिल्या भागामध्ये काय दिले आहे? द इलिड. द इलिड इज द स्टोरी ऑफ द इलियम और ट्रॉय, a rich trading city, Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे. आशिया मायरनमध्ये एजियन पासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ म्हणजे समुद्र म्हणजे ब्लॅक एजियन नॅरो सी म्हणजे बघा समुद्रधुनी तून ट्राय हे समृद्ध व्यापारी शहर होते. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड एग्रीकल्चर. व्यापार आणि शेती दोन्हीसाठी हे उत्तम प्रकारे वसलेले नगर होते. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. माल आणि धान्य वाहून नेणारी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जातात तो समुद्र या शहरासमोर आहे. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा from which flow many rivers and streams. मागील बाजूला माउंट इडाचे उंच शिखर आहे. या पर्वतातून अनेक नद्या झरे वाहतात. द व्हॅली म्हणजे बघा दरी. द व्हॅली among the hills were well water and fertile with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows while sheep fed on slope of the hills. म्हणजे टेकड्यातील दऱ्यातून भरपूर पाणी आहे. त्या सुपीक आहेत. सुपीक जमिनीतून धान्याचे पीक निघत असे आणि कुरणातील सकस गवतावर गुरे पोसली जात तर टेकड्यांच्या उतारावर मेंढ्या चारल्या जात असत. Around their city, the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. समुद्रावरून येऊन शत्रूने हल्ला करू नये यासाठी ट्रोजन लोकांनी नगराभोवती भक्कम भिंत बांधली. वॉल म्हणजे भिंत बांधली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. ती भिंत इतकी रुंद म्हणजे जाड होती की लोक तिच्यावर उभे राहू शकत, बसू शकत, चालूही शकत. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द seashore outside and come in as they please. तिथे भव्य दरवाजे कायम उघडे असत आणि त्यातून लोक मर्जीनुसार बाहेर समुद्र किनाऱ्यावर जात आणि परत आत येत असत.
बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज. परंतु बघा युद्धाच्या काळात मात्र ती दारे बंद असायची. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग fortress, quite safe from all attack, protected by the walls surrounding it as well as by the hills behind. आणि शहराभोवती त्या तटबंदीमुळे त्याचप्रमाणे मागे असलेल्या टेकड्यामुळे शहर एखाद्या बळकट किल्ल्यासारखे असे सर्व हल्ल्यापासून पूर्णपणे सुरक्षित असं ते शहर असायचं. Thus Troy was a strong city, strongly protected by its wall and strongly defeated by its brave soldiers. ट्रॉय नगरी ही अशी भक्कम होती, भिंतीमुळे भक्कमपणे सुरक्षित आणि शहरातील शूर सैनिकामुळे संरक्षित होती. बट ऑल द किंग्स अँड heroes of Greece had declared war against the Trojan because Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of the Greek king Menelaus, to elope with him. परंतु ग्रीसचे सर्व राजे आणि योद्धे यांनी ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारले, कारण ट्रॉयचा राजकुमार पॅरिस यांनी ग्रीक राजा मेनेलॉसची पत्नी हेलन हिला तिच्याबरोबर पळून जाण्यासाठी फूस लावली होती किंवा पळवून आणलेलं होतं आणि तिला ट्रॉयला आणलेलं होतं. ही हॅड बॉट हर टू ट्रॉय, म्हणजे तिला तो घेऊन ट्रॉयला तो आलेला होता, ट्रॉयला घेऊन आलेला होता ट्रॉयला. द ग्रीक वॉन्टेड टू टेक रिव्हेंज म्हणजे बदला, बघा रिव्हेंज म्हणजे बदला, रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग टर्न टू मेनेलॉसची केलेल्या या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांना ट्रॉयचा सूड घ्यायचा होता, रिव्हेंज घ्यायचा होता, म्हणजे सूड घ्यायचा होता. दे सेल टू ट्रॉय अँड लेड सी टू द सिटी. ते जहाजातून समुद्रमार्गे ट्रॉयला आले आणि त्यांनी शहराला वेढा घातला. द ट्रोजन्स टू fought hard and the siege continue for 10 years for 10 long years. ट्रोजन लोकही खूप धैर्याने लढले. 10 वर्ष शहराभोवती वेढा चालू राहिला होता. The fighting went on daily, but the siege did not end. बघा लढाई दररोज होत होती, परंतु वेढा काही उठला नाही. सही म्हणजे बघा वेढा जो घातलेला होता शहराला. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी अँड द अदर हँड्स द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. बघा एकीकडे ग्रीक योद्धे शहर जिंकू शकत नव्हते आणि दुसरीकडे ट्रोजन त्यांना पळवून लावू शकत नव्हते. Every day the Trojans came out of their gates and the Greeks came out to their tents and ships and the fighting went on. दररोज ट्रोजन त्यांच्या भिंतीच्या दरवाजातून बाहेर येत आणि ग्रीक त्यांच्या तंबूतून आणि जहाजातून बाहेर येत आणि युद्ध चालू होत असे. Sometimes there were great battles between the two armies. कधी कधी दोन्ही सैन्यात मोठ्या लढाया होत असत. समटाइम्स देयर वेअर सिंगल फाईट बिटवीन टू ग्रेट हिरोज. तर कधी दोघा शूर योद्धामध्ये द्वंद्व युद्ध होत असे. समटाइम्स द ट्रोजन हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स. त्यात कधी ट्रोजन लोकांची सरशी होत असे तर कधी ग्रीक जिंकत असे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही लढाई चालूच होती. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल इन द कोर्स ऑफ द वॉर. दोन्ही पक्षाकडील मोठे योद्धे युद्ध काळात मारले गेले होते. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, the brave Hector was at last killed by Achilles, whom none could resist. 9 वर्षे शहराच्या संरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर शेवटी शूर हेक्टर अखिलीस कडून मारला गेला आणि त्याचा प्रतिकार करू शकला. बट अचिलिस हिमसेल्फ वॉज किल लेटर ऑन बाय अ पॉइझन एरो दॅट एंटर हिज हिल, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड. बघा परंतु नंतर खुद्द अकिलिस ही त्याचा शरीराचा जखम करण्याजोगा उरलेला भाग म्हणजेच त्याची टाच तिलाच विषारी बाण लागल्याने तो मारला गेला. Still later, Paris himself was killed also by the poison arrow. त्यानंतर पुन्हा स्वतः पॅरिसही विषारी बाणाने मारला गेला.
The Trojans were tried to being shut up in their city, and the Greeks were longings to see their home again. ट्रोजन लोक शहरात बंदिस्त राहून कंटाळले आणि ग्रीकांना आपल्या घराकडे परतावेसे वाटू लागले. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही लढाई चालूच राहिली बघा लढाई. देन दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द fall of Troy. Now see part number second. Into the part number second. This is part number second. म्हणजे भाग बघा दुसरा. At last Troy was taken not by force but by a trick. आणि अखेरीस ग्रीकांनी ट्रॉय शक्तीने नव्हे पण युक्तीने घेतले त्यांनी. इट वॉज द कनिंग म्हणजे कपटी. Odysseus who thought of a plan of obtain the victory. काव्यबाज ओडिसियसने विजय मिळवण्यासाठी विचार करून एक योजना तयार केली. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड. का तो म्हणाला, त्याने सांगितले एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बघूया किंवा बांधूया तयार करूया. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. इतका मोठा की त्यात माणसे मावू शकतील. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि आपले उत्तम लढवय्ये त्या घोड्यामध्ये आपण लपवून ठेवूया किंवा लपून राहतील असा घोडा तयार करूया. देन लेट अस बर्न आउट टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स. मग आपले तंबू जाळून टाकू आणि आपल्या जहाजात बसून निघून जाण्याची आपण बतावणी किंवा भाना करू. प्रिटेंड म्हणजे भाना करणे. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. परंतु जहाजातून दूर जाण्याऐवजी रात्री आपण परत येऊ. व्हेन द ट्रोजन आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. जेव्हा ट्रोजन झोपलेले असतील तेव्हा आपण शहरावर हल्ला करू आणि त्यांना जाळून मारून टाकू. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. सुज्ञ चतुर चलाक ओडिसियसचा सल्ला ग्रीक लोकांनी पाळण्याचे ठरवले. So the great horse of wood was made by the skillful engineer, and the greatest heroes Menelaus, Odysseus himself and other enter it. The last man to go in being the architect himself, who knew the secret of shutting the entrance. बघा त्याचप्रमाणे एक कुशल अभियंत्याकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला आणि सर्वात महान लढवय्ये मेनेलास, स्वतः ओडिसियस आणि इतर काही जणांनी त्यात घोड्यात प्रवेश केला. सर्वात शेवटी घोड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचे आणि बंद करण्याचे गुपित माहीत असलेला घोड्याचा शिल्पकार त्यात उतरला. He enters. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships, but they did not go very far. त्या संध्याकाळी किंवा रात्री ग्रीकांनी आपले तंबू जाळून टाकले आणि आपल्या जहाजातून ते निघून गेले, पण ते फार दूर गेले नाहीत. Only one man was left behind to pursue the Trojan to drag the horse into their city. फक्त एकच माणूस ट्रोजन लोकांना घोडा त्यांच्या नगरात ओढून नेण्याचे पटवण्यासाठी मागे राहिला. त्यांना समजून घालण्यासाठी तो मागे राहिला. नेक्स्ट डे द ट्रोजन वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. दुसऱ्या दिवशी ट्रोजन लोक गेली 10 वर्षे करीत होते त्याप्रमाणे नगराबाहेर जाऊन युद्ध करण्याच्या अपेक्षेने उठले. What delights and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. नगराच्या भिंतीपलीकडे समुद्र किनारा पाहून त्यांना केवढा आनंद आणि आश्चर्य वाटले. It seems that the long sea was over at last. अखेर तो दीर्घकालीन वेढा एकदाचा उठला होता. The tents had been burned. तंबू जाळून टाकलेले होते. The shore was deserted. तो किनारा सामसूम होता. बाय डिझर्टेड म्हणजे लाईक वाळवंट्यासारखा सामसूम होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. सगळी ग्रीक जहाजे निघून गेली होती.
It's peace at last, they cried, and opened wide their gates and came out in large number on the plain, glad to be free again to go where they please. म्हणजे बघा, चला शेवटी शांतता झाली. ते सर्वजण ओरडले आणि त्यांनी भिंतीची दारे सताड उघडी आणि उघडली. भिंतीची जी दारं होती ती सताड उघडली आणि मोठ्या संख्येने म्हणजे थव्याथव्याने मैदानात आले. ते वाटेल ते जाण्यासाठी, संचार करण्यासाठी ते आता पुन्हा मुक्त झाले होते. Then they saw on the sands the huge wooden horse. आणि मग त्यांनी वाळवंटात तो अजस्र मोठा महाकाय असा लाकडी घोडा पाहिला. वुडन हॉर्स म्हणजे लाकडी घोडा पाहिला. They gathered round it and astonishment for it was needed a wonderful piece of work. आश्चर्यचकित होऊन ते त्यांच्या भोवती गोळा झाले, कारण खरोखरीच ती एक अचंबित करणारी कलाकृती होती. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hand tied together lying under it. हा घोडा कसा तयार केला असेल आणि तो त्यांनी मागे का ठेवला असेल असे आश्चर्य ते व्यक्त करीत होते. तोच त्यांना त्या घोड्याखाली हात बांधलेला अवस्थेत एक ग्रीक दिसला. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. ट्रोजननी जेव्हा त्याला बाहेर ओढून काढले तेव्हा त्याने आपण अतिशय घाबरलेलो आहोत असे त्यांना भासवले. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they when he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. ट्रोजननी जेव्हा त्याला बाहेर ओढून काढले तेव्हा त्याने आपण अतिशय घाबरलेलो आहोत असे त्यांना भासवले. जेव्हा लोकांनी त्याला ग्रीक का निघून गेले आणि हा घोडा त्यांनी इथे का मागे ठेवला हे सांगण्यास फरमावले तेव्हा तो भेदरून गेल्याचे तो त्याने त्याला दाखवलं. काही सांगायला त्याने नकार दिला. ट्रिम्बल्स व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक म्हणजे त्यांनी काही सांगण्यास विरोध केला. व्हेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम, थ्रेट केले म्हणजे धमकावणे, किल हिम म्हणजे त्याला मारण्याची धमकी दिली. ही स्पोक अँड टोल देम धिस फॉल्स टेल. शेवटी त्याला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा तो बोलायला लागला आणि त्याने खोटी कथा फॉल्स म्हणजे चुकीची, खोटी, टेल म्हणजे स्टोरी, कथा सांगितली. ती अशी कोण पुढील प्रमाणे ती स्टोरी सांगितली. कशी सांगितली स्टोरी त्याने? The Greeks are tired of the long war and have sailed away in their ships, he said. तो म्हणला या दीर्घ मोठ्या युद्धाने ग्रीक थकून गेले होते आणि म्हणून जहाजात बसून ते निघून गेले असं तो म्हणाला. But they are afraid of the long voyage home too, and so they have made this horse and left it as an offering to the god of sea. पण मायभूमीपर्यंत लांबलचक प्रवासालाही ते घाबरत होते म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि समुद्र देवतेला अर्पण करून तो येथे ठेवला. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. ते मलाही मारून समुद्र देवतेला बळी देणार होते पण मी त्यांच्यापासून कसा तरी निसटलो आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. But why did the Greeks made such a huge horse? Some of the Trojans asked. पण ग्रीकांनी एवढा मोठा घोडा का बनवला? काही ट्रोजन लोकांनी त्याला विचारले. And the cunning Greek made this reply. आणि बघा त्यावर तो धूर्त ग्रीकाने उत्तर दिले. काय उत्तर दिले? If they had made a smaller offering, you might have taken it into your city. जर त्यांनी दान देण्यासाठी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही ती तुमच्या शहरात नेली असती असं तो बोलला. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. मग दैव तुम्हा ट्रोजनच्या बाजूने फिरले असते, ग्रीकांच्या नाही. That is why they made it too big to go inside your gates. म्हणून तुमच्या दरवाजातून आत जाऊ शकणार नाही एवढा मोठा घोडा त्यांनी तयार केला आहे. Then next, the Trojans were delighted to hear this.
हे ऐकल्यावर ट्रोजन आनंदित झाले. डिलाइटेड म्हणजे आनंदित झाले. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. ते म्हणाले ग्रीक आता गेलेत, आता यापुढे भिंतीची गरज सुद्धा नाहीये. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. आता आपण तेव्हा भिंतीला आपण भोग पाडूया आणि घोडा आत घेऊन जाऊया, ओढून घेऊन जाऊया. देअर वाईस प्रिस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. ट्रोजनच्या धर्मगुरूने त्यांना तसे न करण्याचा इशारा दिला. इट मे बी ट्रिक्स दॅट विल ट्रुइन अस, ही सेड. ही आपल्याला नेस्तनाबूत करण्याची युक्ती असू शकेल, तो म्हणाला. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. तो पुढे म्हणाला, भिंती पाडल्यास तर शहरावर मोठे संकट तुम्ही आणाल. परंतु बघा, बट दे वेअर सो एक्साइटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. ट्रोजन एवढे उत्साहित झाले होते की त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. They broke down part of their strong wall in order to drag the horse in. घोडा आत ओढून नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या त्या भक्कम भीतीचा काही भाग तोडला. All that day the Trojans fasted and drank and celebrated. त्या पूर्ण दिवशी सर्व ट्रोजन लोकांनी मेजवानी करून दारू पिऊन समारंभ साजरा केला. After all their celebrations, they went to sleep and slept soundly. समारंभानंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि गाढ झोपले. But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठच भय आणि मृत्यूची रात्र आलीच. The Greek ships had not sailed far. इकडे बघा, त्या ग्रीक जी जहाज गेलेली होती, ती ग्रीक जहाजे काही फार दूर गेली नव्हती. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. एका बेटामागे ती लपली गेल्यावर त्यांनी जहाजांची शिडे उतरवली, नांगर टाकले आणि रात्रीची वाट पाहत राहिली. In the darkness, the fleet sails back, and the leading ships, which was Agamemnon's, bore red lights high on its mast. अंधार पडल्यानंतर जहाजाचा तांडा परत फिरून मागे आला आणि ॲगमेनॉनचे जहाज जे सर्वात पुढे होते त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. ॲगमेनॉनच्या जहाजावरती बोअर रेड लाईट लागलेली होती बघा, हाय ऑन द मास्ट. The Greek who was watching for the return of the fleet scraped to the wooden horse and gave the signal. इकडे तांडा परत फिरण्यावर लक्ष ठेवून असलेला ग्रीक लाकडी घोड्यासाठी घोड्याखाली सरपटत गेला आणि त्याने इशारा दिला. The side of the horse open. बघा, घोड्याची एक बाजू उघडली गेली. And the Greeks climbed out and opened the gates. ग्रीक सैनिकांनी बाहेर उड्या मारल्या आणि त्यांनी दरवाजे उघडले. The whole Greek army entered the sleeping city. संपूर्ण ग्रीक पलटणीने झोपलेल्या शहरामध्ये प्रवेश केला. Immediately the Greeks set fire to houses and towers and places and began to burn and kill. ग्रीकांनी ताबडतोब घरे आणि मनोरे आणि राजवाडे यांना आगी लावून आणि ट्रोजन लोकांना मारून टाकायला सुरुवात केली. Troy was filled with the sight of leaping, flaming, and the sound of shouting, and the noise of weapons, and the cries of weeping women. ट्रॉय शहर लपेटत्या ज्वाळांनी आणि आरडाओरड्यांनी, शस्त्रास्त्राच्या आवाजाने आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाळ्यांनी भरून गेले. द स्लीपिंग ट्रोजन्स sprang out of their beds, but they were taken by surprise. झोपलेले ट्रोजन लोक अंथरुणातून बाहेर आले. ते भयभीत होऊन गेले. त्यांचे शत्रू खुद्द their enemies were right inside their walls, and many of the Trojans were killed before they could put on their armors and seize their weapons.
त्यांचे शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आले होते आणि कितीतरी ट्रोजन आपली चिलखते घालून शस्त्रे हाती पकडण्याच्या आतच मारले गेले होते. A bright light lights up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flames. राजवाडे, घरे, देवळे, मनोरे ज्वाळांनी वेढले गेले होते. त्यामुळे रात्रीचे आकाश भगभगत्या प्रकाशासारखे उजळले होते. द ट्रोजन्स fought as well as they could, but it was all in vain. All in vain म्हणजे त्याचा काही उपयोग झाला नाही बा. ट्रोजन शक्य होते तेवढे लढले खरे, पण ते व्यर्थ ठरले. ओल्ड किंग Priam was killed. Old King Priam was killed with all his brave sons. वृद्ध राजा प्राइम त्याच्या सर्व शूर मुलासह मारला गेला. Hector's wife and his old mother and sister were carried off as slave by the conquerors. हेक्टरची पत्नी, त्याची वृद्ध आई आणि बहीण यांना जेत्यांनी म्हणजे विजेत्यांनी गुलाम बनवून आपल्या बरोबर घेऊन ते गेले. Their fates was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. त्यांचे नशीब हेलन प्रमाणे बलवत्तर नव्हते. राजा मेनलॉस तिला शोधण्यासाठी शहरभर धावला तेव्हा ती त्याला तिच्या राजवाड्यात सापडली. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. आपल्या पहिल्या नवऱ्यासमोर जाताना शर्मेने आणि दुःखाने तिची मान खाली गेली होती. Her voice was choked with emotions and she could not speak. भावना अतिरेकाने तिचा कंठ दाटून आला होता आणि ती बोलू शकत नव्हती. But Menelaus forgave her and she went back with him. For it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. पण मेनलोसने तिला क्षमा केली आणि ती त्याच्याबरोबर परत गेली, कारण तिचे घर, तिचा नवरा आणि तिची मुलं यांच्यापासून तिचे मन दुरावण्यास ॲफ्रोडाइटच कारणीभूत होता. ॲफ्रोडाइटस त्याच्यासाठी कारणीभूत होता. When morning came, nothing was left of the proud, rich city that had resisted attack for 10 years. सकाळ झाली तेव्हा 10 वर्षे हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव यातील काहीच शिल्लक राहिले नव्हते. दिस इज द सेकंड पार्ट ऑफ द फॉल ऑफ ट्रॉय.